let us will start. Okay, so what we are going to see now, today we are going to see the classification of pumps. Pumps are broadly classified into two main groups. First one is positive displacement pump, second one is rotodynamic pump. Okay, हे दोन ग्रुप आहेत. ओके, मग आपण त्याला काय एक्झाम्पल घेतोय, एक बॉल आहे, सपोज बास्केटबॉल आहे, अँड दिस इज द बास्केट. हे बास्केट आहे, बास्केटचं स्टँड पण काढलं मी. ओके, हे बास्केटचं स्टँड ग्राउंड लेवल let us consider. ओके, ग्राउंड लेवल. मग आता मला सांगा, ह्याच्यामध्ये हा बॉल मला इथून इथं टाकायचा आहे. हा बॉल मला इथून ह्या बास्केटमध्ये टाकायचा आहे. काय करू शकतो आपण? व्हॉट कॅन वी डू? हे इथं तुम्ही उभे आहात असे. So you are standing here. हा, चला कसा टाकणार बॉल? आपण हात काढू, पाय काढू, सगळं काढू. लेट अस विल गो अहेड. है ना, थोडासा टाइमपास. हा, यू आर स्टँडिंग हियर अँड यू नीड टू ट्रान्सफर दिस बॉल फ्रॉम हियर टू दिस बास्केट. काय करणार तुम्ही? बॉल उचलणार है ना, यू विल पिक द बॉल अँड यू विल थ्रो इट हियर. गेटिंग इट? इथं घेणार आणि इथून डायरेक्टली याच्यामध्ये तुम्ही वरती फेकणार. जर तुम्ही फारच एक्सपर्ट असाल तर तुम्ही याला किक मारणार, याला किक मारून हा बॉल असा इथून बास्केटमध्ये टाकणार. दिस इज द वन मेथड. इधर यू विल पिक इट अँड यू विल थ्रो इट इन द बास्केट. दिस इज द फर्स्ट वे. अनदर वे, दुसरी पद्धत तुम्ही काय करणार, काय हे जे काय आपल्याला स्किल वगैरे नाहीये, मी काय केलं, मी एक शिडी आणली, स्टेअरकेस, एक शिडी आणली, इथं शिडी अशी लावली, इथून मी चालत वरती आलो, बॉल हातात घेतला, बॉल उचलला, एक 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 पायरी चढत वरती आलो, इथपर्यंत असा आलो आणि इथं येऊन हा बॉल इथून आतमध्ये टाकला. दुसरी पद्धत साधी गरीब माणसांची. गेटिंग इट? पहिल्या पद्धतीत काय केलं, बॉल इथून डायरेक्टली आतमध्ये फेकला किंवा याला किक मारली आणि बॉल वरती गेला. दुसऱ्या पद्धतीमध्ये मी इथं जिना लावला, पायरी लावल्या है ना, स्टेअरकेस, आणि बॉल हातामध्ये घेतला, पायऱ्या चढत वरती आलो आणि इथून टाकला. ठीक आहे? तर ही जी पहिली पद्धत होती, डायरेक्टली इथून फेकायचं, डायरेक्टली लात मारायची किंवा वरून फेकायचं, ह्या पहिल्या पद्धतीला म्हटलं जातं रोटोडायनॅमिक पंप. या पहिल्या पद्धतीला काय म्हणायचं? रोटोडायनॅमिक पंप. जी दुसरी पद्धत आहे, जिन्यावरून बॉल हातात घ्यायचा, जिन्यावर जायचं आणि इथून टाकायचा, त्याला म्हटलं जातं पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप. गेटिंग इट? एक आहे रोटोडायनॅमिक किंवा नॉन पॉझिटिव्ह, ज्याच्यामध्ये आपण डायरेक्टली इथून बॉल वरती फेकला, आणि दुसरी मेथड आहे की इथं बाबा शिडी लावली आणि शिडीवरती जाऊन बॉल मी डिलिव्हर केला, तर त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप. नाव लेट अस विल सी इन टेक्निकल वर्ड्स. आता टेक्निकल वर्ड्स मध्ये बघूया, व्हॉट इज मीन बाय पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट अँड व्हॉट इज मीन बाय नॉन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट. Okay, in positive displacement pump, in positive displacement type of pump, water is taken physically, it is transferred and it is delivered. इथं काय केलं? Water is taken by the pump, water is transferred by the pump, and then water is delivered. Water घेतलं, पाणी घेतलं, पाणी ट्रान्सफर केलं आणि पाणी डिलिव्हर केलं. This is called as positive displacement pump. In positive displacement pump, liquid is taken, it is transferred, and then it is delivered. In non-positive displacement or in rotodynamic, water is or liquid is directly thrown away. Okay, in non-positive what we do, liquid is directly thrown away, पाणी directly फेकलं जाणार. This is called as rotodynamic pump. Understood it? समजलं का? एकदम सोपं आहे. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट मध्ये काय केलं? वॉटर घेतलं, ट्रान्सफर केलं, डिलिव्हर केलं. आणि नॉन पॉझिटिव्ह मध्ये वॉटर इज थ्रोन और लिक्विड इज थ्रोन डायरेक्टली. ओके, this is what the positive displacement and non-positive displacement. You are not required to write it anywhere. म्हणजे तुम्हाला हे परीक्षेमध्ये कुठेही लिहायचं नाहीये, but if you want to give additional weightage to your answer, then you can write. तुमच्या उत्तराला जर थोडंसं महत्व द्यायचं असेल, तुमच्या उत्तराला थोडंसं इम्पॉर्टन्स द्यायचं असेल, जास्त व्हॅल्यू वाढवायची असेल, तर तुम्ही हे लिहू शकता. ओके, इन
positive displacement pump liquid, I should write it in paint, है ना, so that, or I will write it here. In positive displacement pump, liquid is taken, transferred and delivered. Okay, and in non-positive, what is done in non-positive? Liquid is directly. Oh, mute you. Who is there? Available नाही आता. Liquid is directly thrown away to the delivery point. Okay, liquid है directly delivery point ला throw away केलं जाणार. Clear? So these are the 2 points you need to remember. Okay, so now let us will remove this person, this guy, and हाथ पाय सगळे काढून टाकायचे. Okay, now positive displacement. Positive displacement pump is further classified into 2 types. Positive displacement pump हे परत 2 प्रकारामध्ये क्लासिफाय केलं जातं. कुठले 2 प्रकार? Reciprocating pump आणि rotary pump. Okay, so in detail how reciprocating pump works and how rotary pumps works, that we will see. Okay, so you just first remember the types. In reciprocating pump we have 2 types: single acting reciprocating pump and double acting reciprocating pump. In rotary pump, there are 3 types: gear pump, vane pump, lobe pump. Okay, and here in rotodynamic pump, so rotodynamic pump are also classified into 2 types: radial flow pump, centrifugal pump, and here it is axial flow pump, screw pump. आता याच्यामध्ये कसं आहे, तर ह्या रोटोडायनेमिकचे 2 टाइप्स आहेत: रॅडियल फ्लो आणि ऍक्सियल फ्लो. ह्या रॅडियल फ्लोचं एक्झाम्पल सेंट्रिफ्युगल पंप, ऍक्सियल फ्लो पंपचं एक्झाम्पल स्क्रू पंप. ओके, तर याच्यातला हा पार्ट आपल्या सिलेबसला नाही. This much part is not in our syllabus. Okay, this part is not in our syllabus. So what is there in our syllabus? We have this single acting, double acting and centrifugal. We have only these 3 pumps: single acting reciprocating pump, double acting reciprocating pump and centrifugal pump. Rest these pumps are not in our syllabus. Okay, so but while writing the classification, if it comes in exam, write the classification of pumps, then in that case you need to write this all. ओके, एक्झाम मध्ये क्लासिफिकेशन विचारलं पर्टिक्युलरली तर तुम्हाला हे सगळं लिहायचं आहे. यू नीड टू राईट दिस ट्री डायग्राम ॲज इट इज. हा ट्री डायग्राम तुम्हाला ॲज इट इज लिहायची आहे परीक्षेमध्ये विचारली तर. ओके, नाहीतर काय, आणि त्याच्यामुळे सगळी तुम्हाला व्यवस्थित पाठ करायची आहे. सोपं आहे एकदम. पंप्स आर मेनली ब्रॉडली क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स: positive displacement and rotodynamics. So under positive displacement we have 2 types: reciprocating pump and rotary pump. Under reciprocating, single acting, double acting. In rotary pump we have gear pump, vane pump, lobe pump. Rotodynamic, there are 2 broad categories: radial flow pump, axial flow pump. Under radial flow one we have centrifugal, and under axial flow we have screw pump. ओके, आता ह्याच्यामध्ये सगळ्यात काय आहे तर थोडंसं सांगतो तुम्हाला. This pump gives the highest pressure. EMCQ साठी बरं का. EMCQ मध्ये जर कधी काय विचारलं गेलं तर तुम्हाला माहित असावं. स्क्रू पंप व्हेरी हाय प्रेशर, व्हेरी हाय प्रेशर. हे सिंगल ऍक्टिंग, डबल ऍक्टिंग, हाय प्रेशर. हे दोघं खूप हाय प्रेशर देतात, आणि ह्या दोघांपेक्षाही हाय प्रेशर हा स्क्रू देतो. स्क्रू पंप सगळ्यात जास्त हाय प्रेशर देतो. ठीक आहे, तर त्याच्यानंतर ह्या दोघांचा नंबर येतो. सेंट्रिफ्युगल पंप मीडियम प्रेशर बट व्हेरी हाय डिस्चार्ज.
सेंट्रिफ्युगल पंप काय करणार आहे, प्रेशर मीडियम आहे त्याचं, पण त्याचा डिस्चार्ज खूप जास्त असतो. कोणाचा, सेंट्रिफ्युगल पंपचा. गेटिंग इट. हे कशासाठी, हे तुम्हाला एमसीक्यू साठी सांगितलं मी. एमसीक्यू मध्ये जर कुठे विचारलं आलं तर त्याच्यासाठी. आपण इन डिटेल ज्यावेळेस सगळ्यांचं वर्किंग बघणार आहे तुम्हाला सांगणारच आहे मी, प्रत्येकाच्या क्वालिटीज, प्रत्येकाचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस ते आपण डिस्कस करणारच आहे. बट एक हाय लेवल एक्सप्लेनेशन किंवा हाय लेवल इन्फॉर्मेशन त्याच्यासाठी हे दिलं. ठीक आहे. तर सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याच्यानंतर हे वहीमध्ये पण लिहा. गेटिंग इट. एव्हरीवन प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. घेतला का स्क्रीनशॉट? इज इट टेकन? Yes, sir. Okay, yes, very good. So let us will go ahead with next. Yes, sir. Thank you. Now let us will go to the first point, reciprocating pump. Now tell me the classification of reciprocating pump. Reciprocating pump ला आपण कसं क्लासिफिकेशन मध्ये लिहिलं? It is कसा होता तो? पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट. रेसिप्रोकेटिंग पंप काय आहे? इट इज पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट. रेसिप्रोकेटिंग टाइप ऑफ, रेसिप्रोकेटिंग पिस्टन असं म्हणूयात. रेसिप्रोकेटिंग पिस्टन टाइप ऑफ पंप. ओके. हा कसला पंप आहे? इट इज पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट. रेसिप्रोकेटिंग पंप कसा आहे तर तो पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट प्रकारातला आहे. रेसिप्रोकेटिंग पिस्टन, त्याच्यामधला पिस्टन रेसिप्रोकेट होणार आहे. रेसिप्रोकेटिंग पिस्टन टाइप ऑफ पंप. ओके. तर हा असा असतो. आता म्हणणार सर एवढी अवघड ड्रॉइंग कशी काढायची? क्लिअर? तर बघूयात. ही तुम्हाला ड्रॉइंग काढून घ्यायची आहे सगळ्यांना वहीमध्ये. फार महत्वाची ड्रॉइंग आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. परीक्षेमध्ये खूप महत्वाचा प्रश्न आहे हा, है ना. एक्सप्लेन सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप. तर ही डायग्राम आता सगळी जण वहीत काढणार आहात न चुकता. ओके. किंवा मग आता स्क्रीनशॉट काढणार आहात आणि त्याच्यानंतर वहीत काढणार आहात. मग मी तुम्हाला अलाव करेन स्क्रीनशॉट काढायला, पण तुम्ही नक्की काढणार का परत? कारण आता काढायचं म्हटलं तर हो मला सर. तुम्हाला 10 मिनिटं वेळ द्यावा हो लागेल. सर, काढतो सर. हो सर, काढतो. आठवणीनं Yes, sir. काढा बरं काढतो. का. चला मग ह्याचा मस्तपैकी एक छानसा स्क्रीनशॉट घ्या. घेतला का? हो. ओके. सो स्क्रीनशॉट हो झाला सर. असेल तर आता आपण पेंट कडे जाऊयात. लेट अस विल गो हिअर इन पेंट. तर ह्याच्यामध्ये काय आहे ते बघूयात आपण. लेट अस विल ट्राय टू ड्रॉ द पंप डायग्राम हिअर. त्या पंपची डायग्राम आपण स्टेप बाय स्टेप ड्रॉ करूया. तिथं कशी ड्रॉ करायची त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल. ओके. तर असं हे आहे सिलेंडर. ओके. तर ह्या सिलेंडर मध्ये हा भाग पाठीमागचा मोकळा आहे. तर सिलेंडर म्हणजे काय नक्की, कसा असतो? तर आपल्या घरामध्ये पाण्याचा पिंप असतो का, तसा हा आहे. ओके. इट इज सर्क्युलर. ह्याचा जर क्रॉस सेक्शन आपण बघितला तर तो कसा असणार आहे? इथला क्रॉस सेक्शन हा कसा असणार आहे? हा सर्क्युलर असणार आहे. गेटिंग इट. हा सर्क्युलर आहे. याचा क्रॉस सेक्शन हा पूर्ण सर्कल आहे. हा गेटिंग इट. इट इज लाईक दिस. इट इज सर्कल लाईक दिस. पाईप थोडक्यात पाईप सारखा, फक्त पाईप या साईडनी बंद आहे. गेटिंग इट. सो इट इज अ सिलेंडर. हा सिलेंडर आहे. या सिलेंडरला काय केलेलं असतं तर या सिलेंडरला इथं एक व्हेंट सोडलेली असते. व्हेंट म्हणजे मोकळी जागा. आणि इथं एक व्हेंट सोडलेली असते. अगेन आय एम सेइंग व्हेंट म्हणजे मोकळी जागा. ओके. आणि इथं काय करायचं तर इथं पाईप लावायच्या. ही एक पाईप, इथं एक पाईप. So I'm telling you the steps to draw the drawing. Drawing looks difficult, but it is very simple if you follow the steps. Okay. आणि ही इथं अशी.
याच्यात काय केलं आपण, याला 2 पाईप्स लावल्या, इथे एक पाईप लावली आणि इथे एक पाईप लावली. कशाला, तर सिलेंडरला. हा एक सिलेंडर आहे, त्याला इथे एक पाईप लावली आणि इथे एक पाईप लावली. ओके, याच्यामध्ये आता आपण काय भरणार आहे, याच्यामध्ये आपण आता बसवणार आहे पिस्टन. ओके, याच्यामध्ये काय बसवलं आपण, पिस्टन बसवला. ह्या पिस्टनला पाठीमागे एक रॉड असणार आहे असा, पिस्टन मागं ओढण्यासाठी. काय आहे हा, पिस्टनचा रॉड. ओके, त्याला नाव पण तसंच आहे, पिस्टन रॉड. पिस्टन रॉड. क्लिअर. हा काय आहे, हा आहे पिस्टन. ओके, इथं एक पाईप आहे, तर या पाईपला काय म्हणायचं, इथं लावलेल्या सक्शन पाईप. आणि इथं एक पाईप आहे, तर या पाईपला काय म्हणायचं, डिलिव्हरी पाईप. ओके, आता तुम्हाला नावावरून लक्षात आलं असेल, सक्शन म्हणजे काय, तर इथून पाणी आत येणार आहे, आणि डिलिव्हरी म्हणजे काय, इथून पाणी बाहेर जाणार आहे. गेटिंग इट, इथून पाणी आत येणार आहे आणि इथून पाणी बाहेर जाणार आहे. दिस इज व्हॉट सक्शन अँड डिलिव्हरी. ओके, नाउ लेट अस विल ड्रॉ ए टी. टी ड्रॉ करूयात आपण आता, टी. दोन ठिकाणी हा टी आपण लावला इथं. मी सावकाश का घेतोय, कारण मी तुम्हाला स्टेप सांगतोय, तुम्ही ड्रॉइंग कशी काढणार आहात. इट विल हेल्प यू ऑल, है ना. सो दॅट्स वाय. ओके, आता बघा, है ना, आपली ड्रॉइंग तयार झाली. वी आर रेडी विथ द ड्रॉइंग. पंपची ड्रॉइंग तयार झालेली आहे आपल्या. ओके, एवढी काढली ड्रॉइंग पंपची तरी पुरेशी असते बरं का, इट इज सफिशियंट. फक्त नावं सगळी व्यवस्थित द्यायची. ही अगदी बेसिक ड्रॉइंग झाली, अगदी बेसिक ड्रॉइंग देखील चालेल, आणि प्लस ही इन डिटेल ड्रॉइंग जर तुम्ही काढली तर याचा खूप उपयोग होईल. गेटिंग इट. सो नाउ लेट अस विल फोकस ऑन दिस ड्रॉइंग फर्स्ट. इट विल गिव्ह अस द वर्किंग. याचं काम कसं होतं ते बघूयात आपण, है ना. कन्स्ट्रक्शन मध्ये कसं लिहायचं, सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप कंटेन्स, है ना, सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप contains a cylinder. याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये एक सिलेंडर आहे, फिटेड विथ पिस्टन. एक सिलेंडर आहे ज्याच्यामध्ये काय बसवलेलं आहे, पिस्टन बसवलेलं आहे. ओके, ए सक्शन पाईप इज कनेक्टेड ऍट सक्शन साइड. सोप आहे का नाही. सेंटेन्स इज व्हेरी सिंपल. ए सक्शन पाईप इज कनेक्टेड ऍट सक्शन साइड. सक्शन साइडला सक्शन पाईप जोडली. ए डिलिव्हरी पाईप इज कनेक्टेड ऍट डिलिव्हरी साइड. डिलिव्हरी पाईप कुठं कनेक्ट केलेली आहे, डिलिव्हरी साइडला कनेक्ट केलेली आहे. डिलिव्हरी पाईप इज कनेक्टेड ऍट डिलिव्हरी साइड, है ना. आता हे जो दोन टी आहेत ते वाल्व्स आहेत. ए सक्शन वाल्व इज फिटेड इन सक्शन पाईप and delivery valve is fitted in
डिलिव्हरी पाईप. आता बघा तुम्ही म्हणाल हे सर असलं सोपं लिहायचं असतंय काय, तर हो, यस, एकदम सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेनेशन लिहायचं जेणेकरून आपल्याला समजेल असं. गेटिंग इट. आपल्याला हे कॉम्प्लिकेटेड पण करता येतं. ए सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप इज a single acting reciprocating pump contains a cylinder fitted with piston and suction and delivery pipe. A suction valve is fitted in suction side and delivery valve is fitted in delivery side. असं याची क्रिटिकल सेंटेन्सेस पण करता येतात, पण ह्याची काही गरज नाही है ना. ऑलवेज बी सिंपल, राईट सिंपल, नो प्रॉब्लेम है ना. इथं आपल्याला बुकिश लँग्वेजेस वापरायची असं काहीही नाही. फक्त काय कंडिशन आहे की ही सगळी नावं याच्यामध्ये आली पाहिजे, तेवढी एकच रिक्वायरमेंट आहे. ऑल दीज नेम्स शुड कम अंडर युअर एक्सप्लेनेशन. यू कॅन यूज व्हेरी व्हेरी सिंपल सेंटेन्सेस. हे किती सोपी सोपी आपण वाक्य वापरलेली आहेत है ना. राईट दिस वे, नो प्रॉब्लेम. अशा सोप्या भाषेमध्ये लिहा. एक्झामिनर ऑल्सो विल बी हॅपी गेटिंग इट, बिकॉज इट विल बी व्हेरी सिंपल फॉर हिम ऑल्सो टू रीड. त्याच्यासाठी पण हे अगदी सोपं होऊन जाईल वाचायला. क्लिअर. अजून एक राहिलं आपलं है ना. कुठलं एक राहिलं? पिस्टन रॉड इज fitted to piston. पिस्टन रॉड पिस्टनला फिट केलेला आहे. क्लिअर. सो दिस इज व्हॉट. हे आपण काय लिहिलंय आता? व्हॉट वी हॅव रिटन, दिस इज द कन्स्ट्रक्शन. हे आहे याचं कन्स्ट्रक्शन. क्लिअर. आता काय होईल बघूयात. लेट अस विल सी द वर्किंग नाव. याचं वर्किंग बघूयात आता आपण. ओके. वर्किंग मध्ये काय होणार हो? पहिल्यांदा ऍट फर्स्ट लेट अस विल सी. हा पिस्टन जो आहे, हा पिस्टन रॉडला आपण इकडं ओढलं. पहिली स्टेप बरं का, स्टेप 1 किंवा यालाच म्हटलं जातं स्ट्रोक 1. स्ट्रोक 1 किंवा स्टेप 1. स्ट्रोक म्हणा किंवा स्टेप म्हणा. स्ट्रोक इज व्हेरी टेक्निकल अँड करेक्ट वर्ड. स्ट्रोक हा टेक्निकली करेक्ट वर्ड आहे. तर स्ट्रोक 1. स्ट्रोक 1 मध्ये आपण काय केलं? या पिस्टन रॉडला इकडं ओढलं. पिस्टन रॉडला काय केलं आपण? इकडं ओढलं. आता ह्याचं सोपं एक्झाम्पल काय? इंजेक्शन. डॉक्टर जे इंजेक्शन करतो तसंच आहे. गेटिंग इट. हे इंजेक्शन सारखंच आहे. हा इंजेक्शनचा सिलेंडर आहे ना, हा इंजेक्शनच्या आतला प्लंजर आहे. गेटिंग इट. सो हे पाठीमागं ओढलं तर काय होईल? बघा बरं काय होईल? व्हॉट विल हॅपन? पाणी वर येईल. पाणी वर ओढलं. हा. तर आता त्याच्या आधी आपण या दोघांकडे बघूयात. या दोन वाल्व्हचं काय होईल? तर हा वाल्व जो आहे ना, हा वरती ओढला जाईल. बरोबर आहे का? येस. इथं आतमध्ये सक्शन तयार झालं ना. सक्शन इज क्रिएटेड हिअर. सो दिस विल पुल द हिअर. हा सक्शन जो आहे, हे सक्शन याला इकडे ओढणार. गेटिंग इट. सक्शन इकडे ओढणार आहे. त्याच्यामुळं हा वाल्व वरती जाईल. गेटिंग इट. त्याच्यामुळे काय होणार आहे? हा वाल्व वरती जाईल. आणि व्हॉट विल हॅपन विथ धिस वाल्व? ह्या वाल्वचं काय होईल? हा वाल्व खाली ओढला जाईल. गेटिंग इट. मी म्हणतोय ते समजतंय येस का? सर. येस सर. Yes, sir. अरे, हा वाल्व खाली येईल, हा वाल्व वर जाईल. हा वाल्व खाली येतो म्हणजे काय होतं? तर हा पोर्शन बंद होतो. हा वाल्व खाली आल्यामुळे काय झाला? ह्या दोन ठिकाणी हा बसणार आणि ही पाईप काय झाली? बंद झाली. दिस पाईप गेट्स क्लोज्ड. And what happens with this? This pipe gets open. ही पाईप काय होणार? ओपन होणार. ही पाईप बंद होणार आणि ही पाईप ओपन होणार. क्लिअर? लक्षात आलं का हे? लेट अस विल सी हिअर इन दिस ड्रॉइंग. या ड्रॉइंग मध्ये बघूयात आपण काय होणार ते. या ड्रॉइंग मध्ये बघूयात आता आपण है ना. लेट अस विल कम हिअर. तर हा पिस्टन इकडे ओढला जाणार आहे. हा पिस्टन इकडे ओढल्यामुळं काय झालं? आपण हे इकडे ओढला असं आहे ना, पुल्ड इट दिस वे. हा पिस्टन इकडे ओढल्यामुळं हा वाल्व उघडला गेला आणि हा वाल्व बंद झाला. गेटिंग इट. इथं असं कनेक्ट आहे. हा फ्लॅप वर खाली होतो आणि हा फ्लॅप पण वर खाली होतो. गेटिंग इट. तर हा पिस्टन इकडे सरकल्यामुळे हा फ्लॅप ओपन झाला म्हणजे सक्शन वाल्व ओपन्स अँड डिलिव्हरी वाल्व क्लोजेस.
हा झाला पहिला स्ट्रोक. हा पहिला स्ट्रोक कशामुळे झाला तर आता इथं इन डिटेल बघूयात. आपण काय बघितलं पहिल्यांदा फक्त की पिस्टन इथून इकडं आला. तर तो कुणामुळे आला तर तो आला या पिस्टन रॉड मुळे. कोणामुळे आला या पिस्टन रॉड मुळे आला. मग हा पिस्टन रॉड माग कसा काय आला. हा पिस्टन रॉडला माग कुणी खेचलं तर त्या पिस्टन रॉडला माग खेचतोय हा कनेक्टिंग रॉड. तर आता हे कनेक्टिंग रॉड काय भानगड आहे तर बघा इथं 3 गोष्टी आहेत. हा आहे क्रँक, हा आहे क्रँक इथून एवढा, हा आहे कनेक्टिंग रॉड आणि हा आहे पिस्टन. हे तिघं एकमेकाला कनेक्टेड आहेत. गेट इट. हे तिघं कसे आहेत एकमेकाला कनेक्टेड आहेत. ओके हे सुट्टे आहेत. हा वेगळा आहे, हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. हे तिघं एकमेकाला पिननी जॉईंट केलेले आहेत. हे तिघं एकमेकाला कसे आहेत पिननी जॉईंट केलेले आहेत. ओके सुरुवातीला हा क्रँक का नाही इथं असतो. सुरुवातीला क्रँकची पोझिशन इथं असते अशी. क्रँक असा असतो. ओके आणि ह्या क्रँकला इथं मोटर जोडलेली असते. इथं काय असते मोटर. मोटर काय असते मोटर गोल फिरते है ना. मोटर रोटेट्स. मोटरचा शाफ्ट असतो तो गोल फिरतो. मग इथला हा मोटरचा शाफ्ट गोल फिरणार आहे. मोटरचा शाफ्ट गोल फिरल्यामुळं हा क्रँक म्हणजे ही काठी, ही क्रँकची ही काठी काय होणार ही अशी वरती जायला लागणार. गेटिंग इट. ही क्रँकची काठी काय होणार क्रँकचा हा जो छोटासा रॉड आहे एवढा हा छोटासा रॉड असा वरती जायला लागणार. ह्या रॉडला कोण जोडलाय हा कनेक्टिंग रॉड. ज्यावेळेस क्रँक हा इथं असतो ना त्यावेळेस कनेक्टिंग रॉड त्यावेळेस हा कनेक्टिंग रॉड इथून असा एवढा लांब असतो. हा कनेक्टिंग रॉड. गेटिंग इट. हा जसा जसा वरती जायला लागतो सपोज हा क्रँक इथं आला. हा क्रँक इथं आला म्हणजे हा जो लाल पॉइंट आहे ही जी लाल आपला कनेक्टिंग रॉड आहे तो कनेक्टिंग रॉड पण कुठे येणार इथं येणार. आणि त्याच्यामुळं जो इथला आहे तो थोडा मागे सरकणार असा होणार. गेटिंग इट. हा झाला क्रँक, हा झाला कनेक्टिंग रॉड. तो अजून थोडं पुढे आला की हा अजून मागे खेचला जाणार आणि तो काय करतोय तो पिस्टनला मागे ओढतोय. गेटिंग इट. तो पिस्टनला काय करतोय मागे ओढतोय. मी सध्या तुम्हाला फिजिकली सांगतोय समजतंय का बघा नाहीतर पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला याचा व्हिडिओ दाखवतो. ओके आय गेस Yes. वी हॅव्हिंग व्हिडिओ. Yes, sir. ठीक आहे. हा तर हा असा असा कुठपर्यंत येणार ज्या वेळेस हा क्रँक हा आपला ब्ल्यू कलरचा क्रँक इथं येईल त्यावेळेस हा पिस्टन इथून इथं येतो. त्यावेळेस पिस्टन हा इथून इथं येतो म्हणजे अगदी पुढे होता. कधी ज्यावेळेस तुमचा क्रँक 0 डिग्रीला होता. तुमचा क्रँक 0 डिग्री पासून 180 डिग्री झाला की तुमचा पिस्टन अगदी पुढे होता तिथून अगदी मागे आला. तुमचा पिस्टन कुठे आला अगदी पुढून अगदी मागे आला. आता क्रँक इथून थोडासा पुढे सरकला. क्रँक इथं आला की तो काय करणार या पिस्टनला पुढे ढकलणार. तो या पिस्टनला काय करणार आहे पुढे ढकलणार आहे. Getting it? This is how it happens. 0 to 180 degree piston is pulled back and 180 degree to 360 degree piston is pushed in front. 0 to 180 ला piston is pulled back आणि 180 to 360 ला piston is pushed ahead. piston पुढे ढकलला जाईल. Getting it? हे आपण काय बघितली मूवमेंट. कुणाची पिस्टन मुवमेंट बघितली कुणाची मुवमेंट बघितली पिस्टनची. ठीक आहे. आपण अजून डिटेल वर्किंग मध्ये गेलेलो नाहीये. गेटिंग इट. सो आय एम जस्ट एक्सप्लेनिंग यू द पिस्टन मुवमेंट. पिस्टन पुढं मागं कसा होतो आणि कुणामुळे होतो. गेटिंग इट. तर पिस्टन मग पुढं मागं कुणामुळे झालेला आहे क्रँक मुळे झालेला आहे. क्रँक मुळे. आता इथं काय झालं इथं मोशन कन्वर्ट झाली जे तुम्ही फिजिक्स मध्ये शिकला का नाही टाइप्स ऑफ मोशन्स कुठल्या कुठल्या असतात तो रोटरी मोशन त्याच्यानंतर रेसिप्रोकेटिंग मोशन आणि तिसरी असते ऑसिलेटिंग मोशन. इथं 3 मोशन्स प्रेझेंट आहेत. रोटरी मोशन प्रेझेंट आहे रेसिप्रोकेटिंग आहे ऑसिलेटिंग आहे.
तर जो क्रँक आहे, हा जो क्रँक आहे, हा क्रँक रोटरी मोशन मध्ये आहे, हा 360 डिग्रीनी फिरतो. हा पिस्टन जो आहे ना, पिस्टन हा रेसिप्रोकेटिंग मोशन मध्ये आहे, म्हणजे टू अँड फ्रो, मागे पुढे करणार आहे पिस्टन. गेटिंग इट? आणि हा जो कनेक्टिंग रॉड आहे, हा कनेक्टिंग रॉड असणार आहे ऑसिलेटिंग मोशन. तुमचं पेंड्युलम बघितलं ना तुम्ही, पेंड्युलमचा, तर पेंड्युलमची जी मोशन असते ना, तशी मोशन होते याला. गेटिंग इट? अशी पेंड्युलम मोशन यू हॅव सीन आहे ना. तर ती कुणाची होते इथं? कनेक्टिंग रॉड अंडरगोज ए ऑसिलेटिंग मोशन, पेंड्युलम सारखी, इथून इथं. So here 3 motions are present: rotary, oscillating and reciprocating. तर हे मेकॅनिझम काय करतंय? This mechanism is converting rotary motion of the crank into reciprocating motion of the piston. Getting it? What we are doing here? Rotary motion of the crank is converted into reciprocating motion of the piston. आपल्याला एवढंच वाक्य लिहायचं आहे, हे एवढं एक्सप्लेनेशन लिहायचं नाहीये. आपल्याला फक्त सिंगल सेंटेन्स लिहायचं आहे. ह्या सगळ्याचं सार, या सगळ्याची समरी काय आहे? ती समरी: rotary motion of the crank is converted into reciprocating motion of the piston. Getting it? This very simple sentence we are going to write in working of the reciprocating pump. Understood this? हे कळालं का? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. I guess we can see this animation here. भौतिक आहे animation. Let us see. See this. हा पिस्टन टू अँड फ्रो, हा क्रँक आहे, इथं दिसत नाहीये पण तो क्रँक आहे, तो गोल फिरतोय. आणि हा कोण आहे? कनेक्टिंग रॉडची ऑसिलेटरी मोशन आहे. गेटिंग इट? सो रोटरी, ऑसिलेटरी आणि रेसिप्रोकेटिंग हे वाल्व्स जे मी तुम्हाला टी दाखवले, ते टी कसे मूव्ह होत आहेत बघा. गेटिंग इट? जस्ट लुक ॲट इट्स मुवमेंट. हा कधी उघडतोय, जस्ट सी. ज्यावेळेस पिस्टन मागे येणार आहे त्यावेळेस हा उघडणार आहे, हा बंद होणार आहे. when piston moves back this opens, when piston moves back this closes. ज्यावेळेस पिस्टन मागून पुढे येणार आहे, त्यावेळेस हा बंद होतो, हा उघडतो. Getting it? This working we will see in detail. Now lecture will end within few seconds. So ज्यांनी attendance टाकलेली नाहीये त्यांनी chat box मध्ये attendance टाका. Make it very fast. Put your attendance in chat box very fast.